बरं, आजचा माझा टॉपिक आहे फाशी. बरं, कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये आपली जी गव्हर्नमेंट आहे ती फाशी देते? चला सांगा. मर्डर केला तर आहे ना? आणखी आणखी होमवर्क नाही केलं तर देते का? बुक्स कंप्लीट नाही दिल्या तर केल्या तर देते का फाशी तुम्हाला? असं झालं असतं तर काय झालं असतं? असं झालं असतं तर पूर्ण शाळा काय झाल्या असत्या? बंद झाल्या असत्या ना? सगळेचे सगळे फाशीवर चढले असते. पण असं होते का? नाही. मग फाशीची शिक्षा कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये लागू केली जाते ते सांगणार आहे. तर पहिला आहे मर्डर, खून किंवा हत्या. BNS धारा 103 नुसार खून केल्यास मृत्यूदंड किंवा आयुष्यभराची कारावास तुम्हाला होऊ शकते. आणि जर हत्या जात, धर्म, भाषा, पंथ या कारणांवर आधारित असेल तर फाशीची शक्यता जास्त आहे. दुसरा पॉइंट आहे बलात्कार व त्यात गंभीर परिणाम झालेले गुन्हे. BNS धारा 66 नुसार बलात्कारामुळे पीडितेचा मृत्यू झाला किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजेच बलात्कारानंतर ती मुलगी अशा माइंडसेट मध्ये गेली की ती तिची याददाश्त विसरून गेली, अशा कंडिशन मध्ये फाशीची शक्यता जास्त आहे. अल्पवयीन मुलींवर म्हणजेच 18 वर्षाच्या खालील मुलींवर गँगरेप झाला तर धारा 72 नुसार BNS नुसार जन्मठेप तुम्हाला होऊ शकते. दहशतवादी कृत्ये. BNS धारा 113 दहशतवादी हल्ल्यामुळे मृत्यू झाला तर तुम्हाला मृत्यूदंड होऊ शकतो. त्यामध्ये बॉम्बस्फोट, स्फोटके, देशाविरुद्ध युद्धासारखी कृत्ये येतात. अपहरण, चौथा पॉइंट, अपहरण आणि त्यातून झालेला खून. IPC धारा 364A आता BNS धारा 364A नुसार एखाद्याचे अपहरण करून खंडणी मागणे. खंडणी माहित आहे ना? काय होतंय? पैसा आहे ना, धनसंपत्ती, ब्लॅकमेलिंग. त्याचा मृत्यू झाल्यास फाशीची शक्यता जास्त आहे. दरोडा करताना खून, दरोड्या दरम्यान हत्या करण्यात आली तर मृत्यूदंड लागू होऊ शकतो. सती प्रथा. आता सती प्रथा माहितच आहे तुम्हाला, हो ना? कमिशन ऑफ सती ऍक्ट 1987 नुसार जर एखादी महिला सती करण्यास प्रेरित केले किंवा दबाव टाकला तर फाशीची शिक्षा होऊ शकते. सातवा पॉइंट आहे खोटे पुरावे देणे ज्यामुळे निरपराधाला फाशी होते. म्हणजे तुम्ही खोटे पुरावा दिला, एखादा व्यक्ती अपराधी नसून तुम्ही त्या व्यक्तीला अपराधी करण्यासाठी जर पुरावे देत असाल तर त्या केसमध्ये पूर्वी धारा 194 नुसार जर कोणी खोटे पुरावे दिल्यामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर त्या खोटे पुरावे देणाऱ्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. लास्ट पॉइंट आहे ड्रग ट्रॅफिकिंग. NDPC ऍक्ट नार्कोटिक्स, ड्रग्स मोठ्या प्रमाणात विकणे किंवा तस्करी करणे यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. बरं, तुम्हाला माहिती आहे का जेव्हा जज फाशीची शिक्षा देतात तेव्हा कोणते वाक्य बोलतात? ऑर्डर ऑर्डर. अरे, एखाद्या व्यक्तीला जर फाशीची शिक्षा दिली असेल तर त्यांना कोणत्या वाक्याने ते शिक्षा म्हटल्या जाते? नाही, टिल द डेट ऑफ द एंड. पण अगोदरच्या काळामध्ये हे वाक्य वेगळं होतं, पण आताच्या काळामध्ये ते सुधारवण्यात आलं. आता का बरं सुधारवण्यात आलं? याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा पाया आहे. बघा, त्या एक स्टोरी आहे, त्याच्या रिअल स्टोरी आहे बाबासाहेबांची. या स्टोरी मधूनच ते जे वाक्य आहे ते सुधारवण्यात आलं. कोणताही गुन्हा न केलेल्या एका युवकाला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. त्याने कोणताच गुन्हा नव्हता केला पण त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्व दरवाजे बंद झाले होते, वेळ जवळ येत चालली होती. पण मग एक माणूस व्यक्ती पुढे आला ज्याचं नाव आजही इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरलेले आहे आणि ते नाव म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमकं काय केलं ज्याच्यामुळे फाशीची शिक्षा थांबली? या प्रसंगावरून तुम्हालाही माहित पडेल की एखादा व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीने करू शकतो.
जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा लंडनवरून बॅरिस्टर होऊन भारतामध्ये परत आले, त्यांनी जेव्हा कोर्टामध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच त्यांना ओळखले. ही व्यक्ती तीच आहे जी अस्पृश्य समाजाची आहे आणि आज काळा कोट घालून ते कोर्टात आलेले आहे. बाबासाहेब आज जाऊन आपला कोच शोधू लागले, पण बरंच शोधल्यावरही देखील त्यांना त्यांची बसण्याची जागा मिळाली नाही. तेव्हा तेथील एक व्यक्ती त्यांना म्हणाले की बॅरिस्टर, तुम्ही बॅरिस्टर बनून आला आहात, तुम्हाला कोर्टामध्ये बसण्याची काय गरज? तू बाहेर जरी आपला टेबल लावलास तरी तुझं काम होऊन जाईल. बाबासाहेबांनी त्यांच्याकडे बघितले आणि स्मित हास्य केले. तुमचे म्हणणे बरोबर आहे असे म्हटले. ते एका कोपऱ्यात गेले, त्यांनी तेथील जागा साफ केली आणि तिथेच ते बसले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मोठ्या केसेस येत नसत. ते एक अस्पृश्य समाजाचे बॅरिस्टर म्हणून लोक त्यांच्याकडे केसेस देत नसत. काही लहान सहान केसेस मधनं त्यांचा उदरनिर्वाह होत असे. हळूहळू नंतर बाबासाहेबांची वकिली म्हणून कीर्ती सर्वत्र पसरू लागली. एक केस बाबासाहेबांनी अशी लढली की ज्याच्यामुळे कोर्टाने शिक्षा देताना आपल्या शब्दांचा केलेला उपयोग ग्राह्य धरला गेला नाही. इथे बाबासाहेबांची बुद्धिमत्ता अशा प्रकारे कामी आली होती की ज्यामुळे एका निर्दोष व्यक्तीची फाशीच्या शिक्षेपासून मुक्ती झाली होती. आता ती कशी? दक्षिण सोलापूरमध्ये 1936 मध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील, दक्षिण सोलापूरमध्ये 1936 मध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील या मराठा समाजाच्या तरुणावर खुनाचा आरोप होता. त्या व्यक्तीचा मोठा मानपान त्या गावामध्ये होता, पण त्यांच्या शेतामध्ये एक मृतदेह आढळला. तर पोलिसांनी त्या कारणावरून विना चौकशी अटक करून तुरुंगात टाकले. ब्रिटिश सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. आपल्या मुलाला विनाकारण फाशीची शिक्षा देण्यात आली हे पुंडलिक पाटील यांना पटले नाही, कारण त्यांच्या मुलाला छोटी छोटी दोन मुले आणि पत्नी देखील होती. शिवप्पाचे वडील हे गावचे पाटील असल्या कारणाने त्यांच्याकडे फार मोठी धनसंपत्ती होती. त्यांना कोणत्याही हालतीत आपल्या मुलाला वाचवायचे होते. पाहिजे तेवढी संपत्ती खर्च करायला ते तयार होते. त्यासाठी चांगल्यात चांगला वकील शोधायला त्यांनी सुरुवात केली. पण ज्या पण वकिलाकडे ते जायचे त्यांना प्रत्येक ठिकाणाहून आता आम्ही काहीच करू शकत नाही, न्यायालयाचा आदेश हा अंतिम असतो असे ऐकायला मिळाले. याच काळामध्ये नामवंत ब्रिटिश कायदेतज्ञ आणि त्यावेळचे सुप्रसिद्ध वकील हेनरी ल्युटिन्स यांनी सुद्धा हार मानली होती. हे सगळे ऐकून पुंडलिक पाटील हताश झाले. असेच काही दिवस प्रयत्नांनी लोटत गेले. नंतर त्यांच्याच एका विजापूरच्या नातेवाईकांना सगळी हकीकत सांगितल्यानंतर त्या नातेवाईकांनी आपण एक शेवटचा उपाय म्हणून बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटू असे म्हटले. ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील असे सांगितले. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटले. ते सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडले आणि त्यांनी सांगितलं की काहीही करा आणि माझ्या मुलाला वाचवा. त्यावर बाबासाहेबांनी त्यांना आदर्शाने उठवले आणि मी तुमची काय मदत करू शकतो असे विचारले. त्यावर सगळं त्यांनी बाबासाहेबांना समजावून सांगितले. त्यावर बाबासाहेब म्हणाले, तुम्ही एका मोठ्या वकिलाला जाऊन भेटा. मी एक अस्पृश्य समाजाचा वकील आहे. त्यावर नाही, तुम्हीच माझी ही केस. त्यावर ते वडील म्हणाले, नाही, तुम्हीच माझी केस जिंकून देऊ शकता असे त्यांनी बाबासाहेबांना म्हटले. मी माझ्या मुलाचे दुःख सहन करू शकतो, पण जेव्हा त्याच्या आईला हे कळेल की तिचा मुलगा या जगात नाही, त्यावेळी माझ्या घरातून 2 अंत्ययात्रा निघतील, एक माझ्या मुलाची आणि एक त्याच्या आईची. आणि मात्र माझ्या मुलाची सुद्धा चूक नाही, तो निर्दोष आहे. पण बाबासाहेबांच्या मनाला मात्र माझ्या मुलाच्या विरहाने त्याची आई देखील हे जग सोडेल हे वाक्य घर करून गेले. त्यावर त्यांना त्यांच्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली. भीमा, कधी गरज पडली तर एखाद्या निर्दोष व्यक्तीचा वाचवण्यासाठी, एखाद्या चांगल्या कामासाठी खोटं जरी बोलावं लागलं तरी कधी संकोच मानू नको. म्हणून बाबासाहेबांनी त्यांची केस हाती घेतली. त्यावर काही दिवसांनी बाबासाहेब सोलापूर सत्र न्यायालयात आरोपीची बाजू मांडण्यासाठी हजर झाले आणि ही बातमी सगळीकडे पसरली आणि बाबासाहेबांना पाहण्याकरिता हजारो लोक तेथे जमलेले होते.
दोन्ही वकिलाचा युक्तिवाद झाल्यानंतर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशाने पूर्व फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. हे सांगितल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकेच बोलले की ठीक आहे, मला मान्य आहे, आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे, माझी काही हरकत नाही. पण हे पाहून शिवप्पाचे वडील मात्र नाराज झाले. पण पुढे बाबासाहेब म्हणाले, पण माझी एक अट आहे, आरोपीला जेव्हा शिक्षा देण्यात येईल तेव्हा तुम्ही स्वतः आणि तुमचे न्यायालयीन मंडळ तिथे हजर असायला पाहिजे. हे ऐकून मात्र शिवप्पाचे वडील बाबासाहेबांना शिव्याशाप देऊ लागले. ठरल्याप्रमाणे आरोपीला फाशी देण्यासाठी सर्व तयारी झाली. आरोपीला फाशीच्या दिशेने आणण्यात आले. इकडे पुंडलिक पाटील बाबासाहेबांबद्दल खेद व्यक्त करत होते. इकडे आरोपीला फाशीच्या तख्त्यावर आणले, त्याच्यावर काळा कपडा टाकला. हे सर्व डॉक्टर बाबासाहेब तिथे बसून बघत होते आणि न्यायाधीश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघत होते. जल्लादाने आरोपी शिवप्पा यांच्या गळ्यात फाशीचा दोरखंड टाकला. त्यावर लगेच बॅरिस्टर बाबासाहेब यांनी स्टॉप माय लॉर्ड असे बोलून न्यायाधीशाकडे बघून ओरडले. न्यायाधीशाला काहीच समजले नाही. बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा ओरडले, स्टॉप दिस ऍक्टिव्हिटी माय लॉर्ड. न्यायाधीश बाबासाहेबांकडे पाहून म्हणाले, व्हॉट्स द स्टुपिड क्वेश्चन, वाय स्टॉप द कोर्ट ऍक्टिव्हिटी. यावर बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माय लॉर्ड, तुम्ही सजा फक्त फाशी देण्याची ठरवली होती, जीव घेण्याची नाही. तुमची सजा आता पूर्ण झाली. तुमचा न्यायालयीन कामकाजानुसार आरोपीच्या गळ्यात फास अडकवला. त्यात ती शिक्षा पूर्ण झाली. आता तुम्ही आरोपीला कुठलीही शिक्षा देऊ शकत नाही. आरोपी आता दोषमुक्त झाला आहे. तुमची सजा आरोपीने पूर्ण भोगली आहे, पूर्ण केली. आणि बॅरिस्टर आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे त्या ब्रिटिश न्यायाधीशाला मान्य करावे लागले आणि तेव्हापासून आरोपीला फाशीची शिक्षा देताना मरेपर्यंत फाशी अशी शिक्षा देण्यात येते. आणि त्यानंतर शिवप्पा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आजही पाटील यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तिवजा पुतळा आहे. आजही त्यांच्या घराण्यात देवदेवतांच्या पूजेआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन केले जाते. शिवप्पा यांचा जीव वाचवणं फक्त ही एक केस नव्हती, ती होती एका माणसाच्या हक्कासाठी दिलेली लढाई, जी फक्त कायद्याने नव्हे तर एका थोर माणसाच्या संवेदनशील अंतःकरणाने मुत्सदी कायदे तज्ञांनी जिंकली होती. त्यांनी फक्त कायदेच लिहिले नाहीत तर ते प्रत्यक्षात न्याय मिळवून देण्यासाठी झटले सुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं की न्याय म्हणजे फक्त कायद्याचं अक्षर नाही तर त्या मागचं माणुसकीचं तत्व आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीत फक्त एकच संदेश होता, माणूस धर्माने नाही तर माणुसकीने मोठा होतो. ही गोष्ट आजही आपल्याला शिकवते की अन्यायाविरुद्ध बोलणं, लढणं आणि अंधाराचा दिवा होणं हीच बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला आपली खरी आदरांजली आहे. थँक्यू.